नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काल परवा आमच्या एका जुन्या मित्राची यूट्यूबवर एक क्लिप बघितली. जुने मित्र म्हणजे डॉक्टर कुमार सप्तर्षी. आम्ही ज्यावेळेला तरुणपणी विद्यार्थी चळवळी, युवक चळवळीत वगैरे काम करत होतो, तेव्हापासूनचे रत्नाकर महाजन, कुमार सप्तर्षी, हुसेन दलवाई, भालचंद्र मुणगेकर हे सगळे पुरोगामी चळवळीतली मंडळी ही दोस्त होती. पुढे पुढे माझ्या लक्षात एक गोष्ट आली की यांना स्वतःचे विचार नाही आहेत, काही भूमिका नाही आहे. आणि ही मंडळी स्वतःला पुरोगामी म्हणतात तेव्हा ते कोणाचा ना कोणाचा द्वेष करत असतात. आणि जेव्हा ते द्वेषाच्या खूप आहारी जातात तेव्हा ते कुठल्या ना कुठल्या एका बाजूला झुकतात. आणि ज्याचा जास्त द्वेष करत असतात त्याच्या विरोधात जो कोणी उभा असेल, थोडासा ताकदवान असेल, त्याला शरण जातात. म्हणजे आजकाल आपण बघतो की ज्यांची अख्खी उमेदीची हयात ही शिवसेना नष्ट व्हावी यासाठीच खर्च झाली, असे निखिल वागळे, त्यांनी महानगर नावाचं दैनिक काढून, सांज दैनिक काढून अखंड शिवसेनेच्या विरोधातली मोहीम चालवलेली होती. असे निखिल वागळे आज उद्धव ठाकरे यांचे सर्वात मोठे समर्थक आहेत. सर्वात मोठे समर्थक आहेत. का समर्थक आहेत? तर ते शिवसेनेचा द्वेष करत आलेच, पण मूलतः हिंदुत्वाचा द्वेष करत होते, हिंदुत्ववादी भूमिकेचा द्वेष करत होते. अगदी राष्ट्रसेवा दलात रांगोळ्या वगैरे काढत असतील किंवा गाणी म्हणत असतील तेव्हापासून. तर मग त्या काळात संघ इतका पॉवरफुल नव्हता आणि शिवसेना शक्तिमान होती मुंबईच्या परिसरामध्ये, तर मग शिवसेनेविरुद्ध राहायचं. पुढल्या काळात भाजप समर्थ झाला आणि शिवसेना आणि भाजपचं वितुष्ट आलं म्हटल्यावर हे सगळे कट्टर शिवसैनिक होऊन गेले. म्हणजे आज मला गंमत वाटते की उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत पण जितक्या आवेशामध्ये शिवसेना समर्थन करू शकणार नाहीत, त्यापेक्षाही शिवसेनेची वकिली निखिल वागळे करतात. आणि ही वकिली हा शब्द माझा नाही आहे. ज्यावेळेला मी मार्मिकचा संपादक होतो किंवा मार्मिकमध्ये म्हणजे मार्मिकचा कार्यकारी संपादक होतो किंवा नंतरच्याही काळात मार्मिकमध्ये यांच्या शिवसेना संपवण्याच्या उचापती ज्या होत्या त्यावर मार्मिकमध्ये लिहित होतो, तेव्हा शिवसेनेचे वकील भाऊ तोरसेकर अशी माझी हेटाळणी जे निखिल वागळे करत होते ते आज उद्धव ठाकरे यांचे वकील झालेले आहेत. नशीबच त्यांना थेट सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरेंनी उभं केलं नाही, नाहीतर एवढ्यात शिवसेना उरली सुरली पण लिगली संपली असती. असो. आणि मला आठवतं की मी त्याचा सगळा झाडाझडती पुढल्या काळात पुस्तक रूपाने घेणार आहे. शिवसैनिक निखिल वागळे यांची झाडाझडती मी लवकरच करणार आहे. तर निखिल वागळे यांनी मार्मिक महानगर या दैनिकाच्या माध्यमातून शिवसेना फोडण्यासाठी काय काय उचापती त्यांचा प्रमुख वार्ताहर कपिल पाटील करत होता याच्यावर कपिल पाटीलचे भांडण झाल्यानंतर लिहिलं. त्या सगळ्याची झाडाझडती तुम्हाला लवकरच वाचायला मिळेल मित्रांनो, कारण प्रतिपक्ष आता प्रकाशन संस्था सुरू करतोय. असो. तर असे जे लोक असतात ना, याला हमास म्हणतात. आपल्याकडे जे आपण गेले इस्रायल आणि इस्रायल युद्ध किंवा असं काय ऐकतोय ना, हमास इस्रायल, त्याच्यामध्ये फिलिस्तिनी बोलतात. ते फिलिस्तिनी आणि हमास याच्यामध्ये फरक आहे. फिलिस्तीन किंवा पॅलेस्टाईन म्हणून जो काय प्रकार आहे तो एक सामान्य नागरिक आहेत आणि हमास ही त्यांच्यातली अतिरेकी संघटना आहे. ही गल्लत पुरोगामी नेहमी करतात. जेव्हा एखादा अतिरेकी पकडला जातो तेव्हा सांगणार धर्माचा आणि अतिरेक दहशतवादाचा संबंध नाही, पण तो पकडला गेला आणि त्याच्या फाशीची वेळ आली की मग लगेच ह्यांना मानवतावाद आठवतो. पण त्याने मारलेल्या माणसं जे असतात
त्यांच्या मानवी हक्कांची यांना पर्वा नसते, फिकीर नसते. पण मुद्दा असा आहे की हमास वगैरे म्हणजे जे त्या नेत्या नामूनी सांगितलं तेच खरं आहे की माणसाच्या स्वरूपातली जनावरं आहेत, ज्यांना दुसऱ्या माणसाच्या जगण्या मरण्याची, जीवनाची जरासुद्धा इज्जत वाटत नाही, किंमत वाटत नाही. तर ते हमास जे आहे हे पॅलेस्टाईनमध्ये लपलेले अतिरेकी असतात किंवा हिजबुल्ला बैरूट किंवा लेबेनॉनमध्ये तिथल्या नागरिकांमध्ये कुठलाही गणवेश धारण न करता घातपाती युद्ध करणारे, गरेला युद्ध करणारे ते हिजबुल्ला किंवा हमास असतात. आणि जर तुम्ही पकडायला गेलात तर तुम्हाला त्यांच्याकडे संशयास्पद असं काहीच सापडणार नाही. ते सामान्य नागरिकासारखा पवित्रा घेतात. आपल्याकडे पण आपल्याला असं वाटतं, पण प्रत्यक्षामध्ये आपल्या देशातले खरे जिहादी आहेत ना ते मुस्लिम नाही आहेत, त्यापेक्षा पुरोगामी म्हणवणारे आहेत ते अधिक जिहादी आहेत. कारण जिहाद हा द्वेषातून जन्माला येतो. आतासुद्धा मी जे सुरुवातीला बोललो, आमचे जुने मित्र डॉक्टर कुमार सप्तर्षी हे जिहाद लढण्यासाठी उतरलेले आहेत. हा जिहाद नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्ष आणि संघाच्या विरोधातला आहे. काल परवा त्यांची एक क्लिप बघितली, त्याच्यात त्यांनी इंडी आघाडीतल्या पक्षांना आवाहन केलेलं आहे की तुम्ही प्रत्यक्ष मैदानात उतरा, आम्ही मागून तुम्हाला रसद पुरवण्याचं काम करू. आम्ही ज्या काही सामाजिक संघटना आहोत त्या एकत्र येऊन जनमानसामध्ये भाजप आणि मोदी यांच्या विरोधातला प्रचार आम्ही करू. निवडणुकीच्या आखाड्यात, रणभूमीत पक्षांनी उतरावं. जे 26 पक्ष एकत्र आलेत त्यांनी, बाकीचं आम्ही सांभाळतो. तुम्ही काय करायचं ते एक उमेदवार भाजपच्या विरुद्ध कसा करायचा यासाठीचे प्रयत्न, जागा वाटप यशस्वी करा. एकाला एक उमेदवार उभा राहायला पाहिजे तर भाजपचा पराभव, मोदींचा पराभव शक्य आहे, असं तत्त्वज्ञान कुमार सप्तर्षी यांनी मांडलो आपल्या त्या क्लिपमधून. आणि गंमत बघा, हे सगळं कुमार सप्तर्षी का करणार? ते काँग्रेसवाले आहेत का? नाही. ते राष्ट्रवादीवाले आहेत का? नाही. ते जदयूमध्ये आहेत का? नाहीत. ते समाजवादी पक्षात आहेत का? नाहीत. मग कुमार सप्तर्षी हा सगळा उपद्व्याप कशाला करणार? बरं, एकटे कुमार सप्तर्षी आहेत असं नाही. इकडे कायदेतज्ञ म्हणून वारंवार टी व्हीवर दिसणारे असीम सरोदे हे पण त्याच ग्रुपमधले किंवा त्याच गोटातले, त्याच टोळीतले. विश्वंभर चौधरी हे पण असेच गेल्या 10-15 वर्षात ओव्हररेटेड विचारवंत सामाजिक कार्यकर्ते म्हणून सगळ्या चॅनेलनी त्यांना दाखवलेलं आहे. पण आपण बेसिकली संघाचे विरोधक आहोत, भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहोत हे सांगायचं नाही. तेव्हा मग टी व्हीच्या चॅनेलवर आले की हे विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते असं दाखवलं जाणार. पत्रकार, विचारवंत, युक्रानचे संस्थापक अशी नावं लावली जातात. पण बेसिकली आपण भाजप विरोधी आहोत हे लपवायचं. आज मी कुमार सप्तर्षीविषयी एवढ्यासाठी घेतला की माणसाचं डोकं ठिकाणावर नसलं की कसा घसरगुंडी होत जातो माणूस. त्यांनी इतर भरपूर तत्त्वज्ञान झाडलेलं आहे, मी त्याच्यात जात नाही. पण 10-12 वर्षापूर्वी जेव्हा लोकपाल आंदोलन चालू होतं आणि ज्या काळामध्ये लोकपाल आंदोलन चालू होतं त्या काळामध्ये नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. देशामध्ये UPA नावाचं काँग्रेसचंच सरकार चालू होतं मित्रपक्षांना सोबत घेऊन. आणि अण्णा हजारे यांच्या लोकपाल आंदोलनात सुद्धा कुमार सप्तर्षी यांना UPA सरकार कोसळेल याची भीती होती आणि ते कोसळलं तर हुकुमशाही येणार. म्हणजे आत्ता जो काय खुळाचार कुमार सप्तर्षी सांगतायत की आता पुढची मोदींनी निवडणूक जिंकली तर परत या देशात निवडणुकाच होणार नाहीत, हुकुमशाही येईल, हिटलर कसा आला होता वगैरे वगैरे वगैरे, फॅसिझम येईल, ही नवी भाषा आहे का? हे नवीन आकलन आहे का? बिलकुल नाही मित्र. हे आत्ता मोदी किंवा भाजपच्या बाबतीतलं आहे. पण 10 वर्षापूर्वी हीच भाषा याच प्रकारचं आकलन आणि ॲनालिसिस
कुमार सप्तर्षी अण्णा हजारेंच्या विरुद्ध सुद्धा करत होते. अण्णा हजारे, ती केजरीवाल वगैरे, प्रशांत भूषण यांची जी काय इंडिया अगेन्स्ट करप्शन नावाची संघटना संस्था काम करत होती, आंदोलन चालवत होती, लोकपाल कायदा झाला पाहिजे म्हणून, तेव्हासुद्धा कुमार सप्तर्षींना देशात हुकुमशाही येऊ घातली आहे. आणि हे लोक देशातलं संविधान गुंडाळून टाकणार असं तब्बल 12 वर्षापूर्वी कुमार सप्तर्षी आपल्या लेखातून लिहित होते, आपल्या भाषणातून सांगत होते. आणि तेव्हा नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय राजकारणात नव्हते, ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर तब्बल 3 वर्षांनी नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. मग तेव्हा अण्णा हजारे हुकुमशाही कशी आणणार? अण्णा हजारे हे संविधान रद्दबातल कसं करणार? ही भीती त्यावेळेला कुमार सप्तर्षींना वाटत होती. गंमत 10 वर्ष झाल्यानंतर समोर बसलेले जे बाजारबुणगे ऐकतात त्यापैकी एकही उठून ह्या विचारवंत कुमार सप्तर्षींना एक साधा प्रश्न विचारत नाहीत की 2011 तुम्ही हेच बोलत होता. ती भीती खरी ठरली का? ती भीती खरी ठरली का? अण्णा हजारेने पाहिजे ते लोकपाल विधेयक पास झालं, ते लोकपाल आंदोलन संपून गेलं, त्यातून जन्माला आलेला आम आदमी पक्ष आज दिल्लीत सत्तेवर आहे. तो सुद्धा मोदींच्या विरोधातच उभा आहे. त्यालाही वाटतं की मोदी हुकुमशाही आणणार. म्हणजे कधी काळी ज्या अण्णा आंदोलनात केजरीवाल नावाचा माणूस काम करत होता तेव्हा देखील कुमार सप्तर्षींना हुकुमशाह आपण बघतोय तो ओळखता आला नाही. जो हुकुमशाह आम आदमी पक्ष झाल्यानंतर एक करून त्यांनी अण्णा आंदोलनातल्या सगळ्या लोकांना खड्यासारखे बाजूला केले, त्याला हुकुमशाह म्हणतात. ज्यांनी केजरीवालची ओळख देशाला करून दिली ते कुमार विश्वास, त्या किरण बेदी, अण्णा हजारे, प्रशांत भूषण, शांतिभूषण, सगळे अग्निवेश, सगळेच्या सगळे गायब आहेत. उरला कोण? एकटा केजरीवाल. तो कुमार सप्तर्षींना हुकुमशाह वाटत नाही. ज्या केजरीवालच्या आंदोलनातून संविधान रद्दबातल करून हुकुमशाही आणली जाणार आणि देशातली संसदीय लोकशाही गुंडाळून अध्यक्षीय लोकशाही आणली जाणार असा प्रचंडच्या प्रचंड 10-12 पानी लेख कुमार सप्तर्षींनी लिहिला होता. त्याचं पुढे काय झालं? केजरीवाल तर आले नाही, अध्यक्षीय लोकशाही आली नाही. पण अचानक 2013 नरेंद्र मोदी रिंगणात उतरले आणि भाजपला बहुमत मिळालं. एकदा नव्हे दोनदा मिळालं. तोपर्यंत कुमार सप्तर्षी हे कुंभकर्णाच्या भूमिकेत जाऊन ढाराढूर झोपलेले होते. 10 वर्षानंतर त्यांना जाग आली आहे की अरेच्या देशात परत एकदा हुकुमशाहीचे ढग जमायला लागलेले आहेत. बिचारे अण्णा हजारे तेव्हाचे हुकुमशाह, कुमार सप्तर्षींचे तेव्हाचे जे हुकुमशाह होते आणि त्याने फार सुंदर वर्णन केलं होतं की हा सगळा अरेरावी अहंकार येतो कुठून? तर लोक जेव्हा पाया पडायला लागतात तेव्हा पायातून डोक्यापर्यंत अहंकार जातो वगैरे वगैरे, मनोविश्लेषण वगैरे. त्या लेखातून, सत्याग्रही नावाच्या लेखातून कुमार सप्तर्षींनी केला होता. त्याचं पुढे काय झालं? ते बाजूला बसणारे असीम सरोदे असतील किंवा आणखीन कोण, ते श्रीपाल सबनीस असतील किंवा तुमचे विशंबर चौधरी असतील, यापैकी एकाने कानात तरी प्रश्न विचारावा की कुमार सप्तर्षींना, बाबा रे 12 वर्षापूर्वी ती जी हुकुमशाहीची भाषा तू बोलत होता अण्णा हजारेंच्या बाबतीत, त्याचं पुढे काय झालं? का आज अण्णा हजारे अडगळीत पडलेत? काही झालं नाही. हा देश होता तसाच चालू आहे. तेव्हा अण्णा हजारेंना अटक करण्यापर्यंत UPA सरकारची मजल गेली होती. आजही आंदोलकांना पोलीस लाठीमार सहन करावा लागतोय. फरक कुठे पडला? फरक कुमार सप्तर्षींच्या डोक्यात पडलाय. त्यांनी अण्णा हजारे नावाचा गणपती विसर्जित केला आणि तिकडे नरेंद्र मोदी नावाचा गणपती आणून बसवला आणि आता त्याच्या आरत्या चालू आहेत. काय माणसं असतात मित्रांनो. डोकं फिरलं
डोकं फिरलं की माणसं किती खुळ्यासारखी वागायला लागतात. आणि जेव्हा बुद्धिमान माणसाचं डोकं फिरतं तेव्हा तो अधिकच बौद्धिक खुळाचार करायला लागतो. आणि कुमार सप्तर्षी किंवा कुमार केतकर हे त्याची अक्षरशः उदाहरणं आहेत, प्रात्यक्षिक आहेत. 5 वर्षापूर्वी माझा कट्टावरून कुमार केतकर हेच बोलले होते की 2019ची निवडणूक मोदी घेणारच नाही. इतके ते घाबरलेले आहेत, त्यांचा पराभव अटळ आहे. आणि म्हणून मोदी निवडणुका घेणारच नाहीत. आणि निवडणुका घेतल्याच तर त्या निवडणुकीत स्वर्गातून खाली उतरलेले प्रभू रामचंद्रसुद्धा मोदींना वाचवू शकत नाहीत. अशी अक्कल कुमार केतकरांनी पाजळली होती. आता ते थकलेच वाटतं, म्हणून कुमार सप्तर्षी मैदानात आले. आणि मग त्यांनी सांगितलं आहे, शरद पवार, इंडिया आघाडीतले इतर नेते यांना सांगितले की बाबा तुम्ही मैदानात लढा, आम्ही मागून रसद पुरवतो. मित्रांनो, रसद पुरवणाऱ्यांना व्यवहारामध्ये, इतिहासामध्ये बाजारबुणगे म्हटलेलं आहे. आणि काय सांगतात, शरद पवार आणि उद्धव ठाकरे हेच जनसामान्यांचे नेते आहेत. हे कधी कळलं कुमार केतकरांना? उद्धव ठाकरे हे जनसामान्याचे नेते आहेत हे केतकर आपल्या सप्तर्षींना कळलं कधी? तुमच्या 75चा सत्कार करायला उद्धव ठाकरे हजर होते म्हणून. मुद्दा असा असतो मित्रांनो, असे लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते हमाससारखं काम करत असतात. आणि ते सांगतात की तुम्ही ह्या देशातलं संसदीय निवडणुका जिंकणारं जे सरकार आहे ते उद्ध्वस्त करा. आणि त्यासाठी आम्ही रणांगणात न उतरता बाहेरून मदत करू. नॉन स्टेट फोर्सेस असं त्याला म्हणतात. पाकिस्तानातून आपल्याकडे LOC ओलांडून घातपाती येतात ना, त्याबद्दल पाकिस्तानी काय म्हणतात, ते आमचे सैनिक नाहीत, ते नॉन स्टेट ॲक्टिव्हिस्ट काय फोर्सेस आहेत. तेव्हा कुमार सप्तर्षींनी एक पत्रकार परिषद काय समारंभ घेऊन जाहीर केलं की आम्ही हमास किंवा हिजबुल्ला किंवा तैबा किंवा मुजाहिदीन यांच्यासारखे नॉन स्टेट फोर्सेस म्हणून, म्हणजे प्रत्यक्ष कुठल्याही पक्षात न राहता कोणी कायद्याची बंदूक रोखली तर आम्ही NGO म्हणून हात वर करणार आणि उरलेल्या वेळेला जमेल तसे घातपात करणार राजकारणामध्ये. अरे एवढी हौस आहे. इतकी वर्ष तुम्ही 60 वर्ष शरद पवार ज्यावेळेला राजकारणात आले त्याच काळात कुमार सप्तर्षी युक्रान वगैरे युवक क्रांती दल नावाची संघटना काढून या देशामध्ये क्रांती घडवायला निघाले होते. ती क्रांती पुण्यात सुद्धा घडली नाही. पुण्यामध्ये सुद्धा 4 नगरसेवक निवडून आणण्या इतकी लोकशाही यांना साध्य झाली नाही. जनता पार्टीत सहभागी झाले, जनता पार्टीतून आमदार झाले आणि पुढल्या वेळेला पराभूत झाले. जनता पार्टी संपून गेली, युक्रान शिल्लक आहे, युक्रान शिल्लक आहे. तेव्हा हे अशा ज्या संघटना असतात, मग त्या नर्मदा बचाव म्हणून असतात, अंधश्रद्धा निर्मूलन म्हणून असतात, किंवा वेगवेगळे NGO नावाचं एक ढोंग उभं करायचं. आणि म्हणजे तिथे तो कोण हफीज सईद आहे, त्याची आहे ना जमात उद दावा, जनतेची सेवा करणारी संस्था. आणि इतर वेळेला काय करायचं, तर तोयबा बनवायचे आणि भारतात घातपात करायला पाठवायचे, ते अजमल कसाब वगैरे सारखे. तेव्हा कुमार सप्तर्षी यांनी जे काय पांडित्य मांडले त्यातला मूर्खपणा आता तुम्हाला सांगतो. कुमार सप्तर्षींनीच आपल्या सत्याग्रहीमध्ये तेव्हा 12 वर्षापूर्वी लिहिलेल्या एका लेखामध्ये पुरोगामी कशाला म्हणतात त्याची व्याख्या केली आहे. आणि त्या व्याख्येनुसार ते कसे प्रतिगामी आहेत हेच सिद्ध होतं. जो पुढे बघणारा, भविष्य बघणारा, भविष्याकडे वाटचाल करणारा आणि समाजातल्या जुन्या कालबाह्य प्रथा, परंपरा, जुन्या गोष्टी, भूतकाळ याकडे पाठ फिरून प्रगती आणि भविष्याकडे वाटचाल करणारा तो पुरोगामी आणि भूतकाळाला कवटाळून बसणारा तो प्रतिगामी. हे अजूनही नथुराम गोडसेला कवटाळून बसलेले आहेत. 60-70 वर्षापूर्वी
संघाची जी काय भूमिका होती त्याला आजचे मोहन भागवत पण कवटाळून बसलेले नाहीत, संघ कवटाळून बसलेला नाही, पण त्या भूमिकेला रत्नाकर महाजनपासून कुमार सप्तर्षी कुमार केतकरांपर्यंत सगळे कवटाळून बसलेत. मग सांगा, भूतकाळाला कवटाळून बसणारा प्रतिगामी असेल तर कुमार सप्तर्षी कोण आहेत, कुमार केतकर कोण आहेत? असो, सांगायचा मुद्दा असा की हे थकले भागले आता म्हणतात की आम्ही सगळं इकडे सामाजिक संघटना वातावरण निर्मिती करू, तुम्ही सगळ्यांनी एकास एक उमेदवार उभा करा आणि मोदीला हरवा, हम कपडा संभालने को बैठे. हे हमास आहेत, हे हिजबुल्ला आहेत. कारण जेव्हा भाजप अंगावर येईल, कायदा अंगावर येईल, तेव्हा हे म्हणणार आम्ही कुठे आहेत, आम्ही विरोधी पक्षात नाही, आम्ही राजकारणात नाही, आम्ही स्वयंसेवी संस्था चालवतो. पण ज्यावेळेला राजकारणाची तुंबळ लढाई सुरू होते तेव्हा हे घातपात करायला पुढे असतात. आणि ते तर जाहीरपणे सांगतायत की तुम्ही एकाच एक उमेदवार उभे करा, बाकी सामाजिक संस्थांची आघाडी उभी करून आम्ही तुम्हाला रसद पुरवू. आणि म्हणून मी त्यांना इंडी आघाडीचे हमास, हिजबुल्ला, तोयबा असं नाव देतो. मित्रांनो, विषय आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.